आमदार शहाजी बापूंचे पुतणे संग्रामसिंह पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार। पुढील आठवड्यात शरद पवारांच्या उपस्थितीत संग्रामसिंह पाटलांचा पक्षप्रवेश। सोलापुरात अजित पवार गटाची 146 पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर। अजित पवार गटाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र प्रदान सोहळा संपन्न। आमदार रवी राणा यांच्याकडून मेळघाटमध्ये नवनीत राणांसाठी भाजपचा प्रचार। आदिवासी बांधवांशी संवाद साधताना कमळाला मतदान करण्याचं रवी राणांचं आवाहन। आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर परभणीत भाजपकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन। भाजपकडून राजन क्षीरसागर यांची परभणी लोकसभेची उमेदवारी घोषित। पुण्यात स्थायिक झालेल्या मतदारांशी ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटलांचा संवाद। धाराशिवमध्ये गावभेटी आणि आढावा बैठकीतून नागरिकांशी संवाद सुरू। पालघर मतदारसंघातून शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांचं प्रचार मेळावे सुरू। पालघरमध्ये अद्याप कोणत्याही पक्षाचा उमेदवार निश्चित नाही। राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष। नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि विकास ठाकरेंमध्ये लढत निश्चित। काँग्रेसकडून विकास ठाकरेंना उमेदवारी जाहीर। मी पक्षाचा भ्रमनिरास होऊ देणार नाही। आमचा पक्ष मोठा आहे, हे कुठल्याही पक्षानं गृहीत धरू नये। काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंचा भाजपला सल्ला। बीडमध्ये पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडेंकडून गोपीनाथ गडावर अभिवादन। पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी भाऊ धनंजय मुंडे मैदानात। पंकजा मुंडे यांचं परळीतही भव्य स्वागत। छत्रपती शिवरायांना अभिवादन। बहीण प्रीतम मुंडे यांनी केलं औक्षण। कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होईल। दोन्ही लोकसभेचे उमेदवार ताकदीने निवडून येतील। पालकमंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। काँग्रेसचे पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी पवारांची भेट घेतली। मोदी बागेत शरद पवार आणि रवींद्र धंगेकरांमध्ये चर्चा। शरद पवारांच्या पुण्यातील मोदी बागेतील भेटीगाठी वाढल्या। कराळे गुरुजींनीही शरद पवारांची भेट घेतली। कराळे गुरुजी वर्ध्यातून लोकसभा लढवण्यास इच्छुक। धैर्यशील मोहिते पाटलांची जेऊर येथे माजी आमदार नारायण पाटलांच्या कार्यालयाला भेट। माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या मनातल्या भावना जाणून घेण्यासाठी मोहिते पाटलांचा करमाळा दौरा। शरद पवारांकडून रावेर लोकसभा मतदारसंघाचा आढावा। रावेरमधून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित। रोहिणी खडसे सुद्धा पवारांच्या बैठकीला उपस्थित। जे काही करायचंय ते लोकांना विचारून, आता माघार नाही। धैर्यशील मोहिते पाटलांच्या पत्नी शीतल देवी यांचं वक्तव्य। धैर्यशील मोहिते पाटलांच्या कुटुंबियांचा करमाळ्यात दौरा सुरू। प्रत्येक मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार देणार। 2 दिवसात गावागावात जाऊन आढावा घेणार आणि अहवाल देणार। जरांगेंच्या बैठकीत निर्णय। मराठा आरक्षणाबाबत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न। लोकशाहीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावं। जरांगे पाटलांना अशोक चव्हाणांचं आवाहन। ओबीसी बहुजन पक्षाकडून नांदेड लोकसभेसाठी अविनाश भोसेकरांना उमेदवारी घोषित। भोसेकरांनी कार्यकर्त्यांसह नरसीत निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला।